नमस्कार. निवडणुकीत कोण जिंकतं कोण हरतं याचा अंदाज लावण्यात मला तसा रस नाही. माझा खरा रस आहे का या प्रश्नामध्ये. कारण खरं तर निवडणूक म्हणजे फक्त आकडे नसतात, ते लोकांच्या आवाजाचं एक प्रतिबिंब असतं. लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्याची एक मोठी संधी असते. आज आपण याच दृष्टिकोनातून एका अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघाचा अभ्यास करणार आहोत. आज आपण बोलणार आहोत धारावीबद्दल. विधानसभा मतदारसंघ 178, मुंबईच्या अगदी मध्यभागी. ही जागा केवळ एक विधानसभा मतदारसंघ नाही, तर ती मुंबईच्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवाचं एक जिवंत प्रतीक आहे. आणि इथलं राजकीय गणित खूपच गुंतागुंतीचं आहे. चला बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण सुरुवात करू धारावीच्या जमिनी वास्तवापासून, मग निवडणुकीच्या आकड्यांमधला एक मोठा विरोधाभास समजून घेऊ, त्यानंतर निकालामागची कारणं शोधू, मतदारांच्या निष्ठेचा इतिहास तपासू आणि शेवटी भविष्यात प्रशासनाचा आराखडा कसा असावा यावर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. कुठल्याही मतदारसंघाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर सुरुवात करावी लागते तिथल्या लोकांपासून, त्यांच्या रोजच्या जगण्यापासून. कारण राजकारण त्यांच्या आयुष्याशी, त्यांच्या प्रश्नांशी जोडलेलं असतं. धारावी म्हणजे फक्त एक वस्ती नाहीये, ते एक स्वतःचं असं विश्व आहे, एक जिवंत इकोसिस्टम. इथे चामड्याचे, कपड्यांचे आणि असे अनेक छोटे मोठे उद्योग आहेत. आणि इथली लोकसंख्याही तितकीच विविधतेने नटलेली आहे. साधारण 60,000 अनुसूचित जाती आणि बौद्ध मतदार, 35,000 मुस्लिम, 45,000 उत्तर भारतीय आणि 30,000 दक्षिण भारतीय मतदार आहेत. ही विविधताच धारावीची ताकद आहे आणि राजकीय आव्हानसुद्धा. म्हणजे बघा, इथल्या लोकांसाठी राजकारण म्हणजे काहीतरी लांबची गोष्ट नाहीये. ते त्यांच्या रोजच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. स्वच्छ पाणी, चांगलं घर, स्वच्छता हे फक्त निवडणुकीतले शब्द नाहीत, तर त्यांच्या रोजच्या गरजा आहेत. घरांच्या पुनर्विकासाचं काय होणार ही चिंता त्यांना रोज सतावते आणि याच प्रश्नांवर त्यांचं मत ठरतं. आता आपण एका अशा आकडेकडे येऊया जो खूपच इंटरेस्टिंग आहे. एक कोडं आहे आणि हे कोडं सोडवलं तर धारावीचं पुढचं राजकारण कदाचित आपल्याला समजू शकेल. ही गोष्ट आहे अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीची. नोव्हेंबर 2024च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर ज्योती गायकवाड यांना मतं मिळाली 70,727, म्हणजे एकूण मतांपैकी तब्बल 54.6%. आता एवढा मोठा आकडा म्हणजे तसा स्पष्ट विजय, बरोबर? पण यातच तर खरी गंमत आहे. एवढी प्रचंड मतं मिळवून सुद्धा त्यांचा पराभव झाला. आता प्रश्न हाच आहे की असं कसं होऊ शकतं? अर्ध्याहून जास्त मतदारांनी कौल देऊनही उमेदवार कसा हरू शकतो? उत्तर आहे मतांचं विभाजन. त्या तब्बल 23,459 मतांनी हरल्या. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सेनेच्या उमेदवाराला मतं मिळाली 47,268. इथूनच सगळं गणित स्पष्ट होतं. महाविकास आघाडीतच मतं विभागली गेली आणि त्याचा थेट फटका निकालावर बसला. म्हणजे आता पुढचं गणित एकदम सरळ आहे. 2029 मध्ये जर जिंकायचं असेल तर फक्त आघाडी घेऊन चालणार नाही, 50%पेक्षा जास्त मतं मिळवावीच लागतील. म्हणजेच सध्याच्या मतांमध्ये आणखी 5 ते 10% मतं जोडावी लागतील. आणि या सगळ्या गणितात आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे मतदान न करणारे लोक. 2019 मध्ये धारावीतले अर्ध्यापेक्षा जास्त मतदार मतदानाला बाहेरच पडले नाहीत. हे आकडे एका बाजूला व्यवस्थेबद्दलची निराशा दाखवतात, तर दुसऱ्या बाजूला एक मोठी संधी. जे घरात बसले आहेत त्यांना बाहेर काढून मतदानापर्यंत आणणं हेच विजयाचं खरं समीकरण ठरू शकतं. चला आता आकड्यांच्या पलीकडे जाऊन मूळ कारणांचा शोध घेऊया. आपण व्यक्तींबद्दल नाही तर त्या सिस्टीमबद्दल बोलूया ज्यामुळे हा निकाल लागला. कारण नेते येतात जातात, पण सिस्टीम तशीच राहते. काँग्रेस आणि मवियाची ताकद काय आहे, तर त्यांचा पारंपरिक मतदार आणि अनुसूचित जातींच्या वॉर्डमधलं मजबूत नेटवर्क. पण कमजोरी काय, तर घराणेशाहीचा शिक्का आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा. त्याचवेळी भाजप सेनेची एकजूट आणि AIMIMमुळे होणारी मतविभागणी हे मोठे धोके आहेत. आता उमेदवार म्हणून डॉक्टर ज्योती गायकवाड यांना पाहिलं तर त्यांची स्थानिक ओळख, त्या डॉक्टर आहेत, ही त्यांची मोठी ताकद आहे. पण आव्हानही मोठी आहेत. त्या निवडणुकीच्या राजकारणात नवीन आहेत आणि घराणेशाहीच्या आरोपालाही त्यांना तोंड द्यावं लागतं. स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करणं हे त्यांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा, प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. पण या हक्कासोबत एक जबाबदारीसुद्धा येते, आणि ती म्हणजे माहिती घेऊन, विचार करून आपला निर्णय घेण्याची. जेव्हा आपण माहितीच्या आधारे निर्णय घेतो तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होते. आता थोडं इतिहासात जाऊया.
कारण कोणताही निकाल अचानक लागत नाही. 2024चा निकाल हा अनेक वर्षांच्या राजकीय घडामोडींचा परिणाम आहे. इतिहास पाहिला की वर्तमानाचा अर्थ लागतो. धारावी हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा आणि विशेषतः गायकवाड घराण्याचा बालेकिल्ला राहिला आहे. 1995चा अपवाद वगळता काँग्रेसने ही जागा कायम स्वतःकडे ठेवली. एकनाथ गायकवाड आणि नंतर त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी इथे एक निष्ठावान मतदार वर्ग तयार केला आहे. हे आकडे बघा. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की काँग्रेसचा एक पक्का मतदार आहे जो साधारण 40 ते 50% घरात टिकून राहतो. पण त्याचवेळी शिवसेना कायम दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे आणि भाजपनेही इथे जम बसवण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ काय तर 2024चा पराभव हा बालेकिल्ला ढासळला असं नाही, तर तो एक टिपिंग पॉइंट होता, जिथे प्रतिस्पर्धकांची एकजूट आणि मतांचं विभाजन या दोन गोष्टी काँग्रेसच्या पारंपरिक मतांवर अखेरीस भारी पडल्या. ही एक धोक्याची सूचना आहे, पण शेवट नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय झालं आणि का झालं. आता प्रश्न आहे पुढे काय. भविष्यात लोकांचा जनादेश परत मिळवण्यासाठी काय करावं लागेल. त्यासाठी एका ठोस आराखड्याची गरज आहे. यासाठी एका चौफेर रणनीतीची गरज आहे. आपण त्याला चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे 4 आघाड्यांवर एकाच वेळी काम करावं लागेल. निवडणुकीची, संघटनात्मक, कथानकाची आणि संसाधनांची आघाडी. प्रत्येक आघाडीवर काय करायचं? निवडणूक आघाडीवर दलित ओबीसी मुस्लिम समीकरण मजबूत करावं लागेल. संघटनात्मक पातळीवर प्रत्येक वॉर्डमधल्या कार्यकर्त्याला कामाला लावावं लागेल. कथानकाच्या आघाडीवर घराणेशाहीच्या आरोपाला पिढ्यानपिढ्यांच्या सेवेचं सातत्य असं उत्तर द्यावं लागेल. आणि संसाधनांच्या आघाडीवर डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करावा लागेल. आणि ही सगळी रणनीती कशावर आधारलेली असावी? तर त्या मुद्द्यांवर जे लोकांच्या जगण्याशी थेट जोडलेले आहेत. घर, पाणी, स्वच्छता आणि रोजगार. हेच लोकांचे खरे प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांवर लक्ष दिलं तरच लोकांचा विश्वास परत मिळवता येईल. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. निवडणूक जिंकणं हे ध्येय नाही, ते एक साधन आहे. खरं ध्येय आहे सुशासन. आणि त्यासाठी लागते एक दूरदृष्टी, जी रणनीतीला, प्रशासन आणि लोकांच्या विश्वासाशी जोडते. उदाहरणार्थ झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा फक्त आश्वासनं देऊन चालणार नाही. लोकांना स्पष्ट सांगावं लागेल की SRAच्या कायद्यानुसार त्यांचे हक्क काय आहेत, त्यांना काय मिळणार आहे. आश्वासनांना जेव्हा कायदेशीर वास्तवाची जोड मिळते तेव्हाच विश्वासाचा पूल तयार होतो. आणि आजच्या डिजिटल जगात प्रचारासाठी लोकांची माहिती वापरली जाते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. लोकांची वैयक्तिक माहिती ही एक ठेव आहे, एक विश्वास आहे. भारताच्या नवीन कायद्यानुसार त्या विश्वासाचा सन्मान करणं म्हणजेच लोकांची परवानगी घेणं, उद्देश स्पष्ट करणं आणि माहिती सुरक्षित ठेवणं हे बंधनकारक आहे. हा केवळ कायदा नाही, तर मतदारांच्या प्रतिष्ठेचा सन्मान आहे. तर आज धारावी एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. एकीकडे मतदारांची उदासीनता आहे आणि दुसरीकडे विखुरलेला जनादेश आहे, जो विकासात अडथळा बनू शकतो. हा एक धोक्याचा इशारा आहे. आता धारावीच्या लोकांनाच ठरवायचं आहे, उदासीन राहायचं की सक्रिय होऊन आपलं भविष्य स्वतः घडवायचं. आणि यातूनच एका नव्या राजकारणाची दृष्टी समोर येते. असं राजकारण जे फक्त निवडणुकीपुरतं नसतं, तर ते निरंतर चालणारं प्रशासन असतं. लोकांच्या समस्यांचा डेटा आधारित अभ्यास करून वर्षभर त्यांच्यासाठी काम करणारं राजकारण. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0804-204-1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.